नमस्कार मंडळी. तर आज करूयात 5 दिवस टिकणारे पातळ मऊ लुसलुशीत मेथीचे ठेपले. तुम्ही पाहू शकता किती मस्त असे हे जे मेथीचे ठेपले आहेत तयार झालेले आहे. तुम्ही ट्रिपला जाताना फिरायला जाताना डब्यामध्ये ठेवून तुम्ही 5 दिवस अगदी खाऊ शकता. न खराब होते ना बुरशी लागते. अगदी तसेच्या तसे 5 दिवस हे जे ठेपले आहे टिकतात. नक्की ट्राय करा. चला तर मग लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करू. पातळ ठेपले करायचे म्हटल्यावर आपल्याला हे जे मेथी आहे फक्त पानं घ्यायची आहे मेथीची. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फक्त आणि फक्त मी पानं घेतलेली आहे. स्वच्छ धुवून पाणी नितळण्याकरिता या चाळणीवरती काढून ठेवली. आता काय करून घेऊया, हे जे मेथी आहे आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायची आहे. जेवढी बारीक कट करून घेता येईल ना तेवढी बारीक कट करून घ्यायची, कारण आपल्याला जे ठेपले आहे छान पातळ मऊ असे करायचे आहे. या कारणाने आपल्याला हे जे मेथी आहे छान बारीक अशी चिरून घ्यायची आहे. मेथी चिरून झालेली आहे. आता या ठिकाणी ना एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी या मिक्सर जारमध्ये लसूण, अद्रक, काही मिरच्या आणि कोथिंबीर टाकलेली आहे. हे सर्व ना आपल्याला बारीक करायचं आहे आधी, नंतर पाणी टाकून अशा पद्धतीचा पेस्ट रेडी करायचा आहे. या कारणाने काय होईल, त्याचे कण जास्त असणार नाही आणि ठेपले करताना जास्त फाटणार सुद्धा नाही. कारण मोठे मोठे जर कण राहिले ना तर ठेपले ना फाटून जाते. या कारणाने आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट इथे रेडी करायची आहे. तर मेथी आपली चिरून झाली होती, बाउलमध्ये काढून घेतली. आता यामध्ये टाकून घेऊया दही. 4 चमचे पोहे खायच्या 4 चमचे मी इथे दही घेतलेला आहे. हवं असल्यास तुम्ही दही स्किपसुद्धा करू शकता. नंतर यामध्ये आपण टाकून घेतला आहे 2 ते 3 चमचे तेल. साधं तेल आहे, गरम वगैरे काहीही केलेलं नाही. नंतर यामध्ये कस्तुरी मेथी टाकली आहे 2 चमचे. याने चव एकच नंबर येते, म्हणून नक्की टाका. आता काय करून घेऊ ना, मस्त असं हाताने छान मॅश करून घ्यायचं आहे आणि एकत्रसुद्धा करून घ्यायचं आहे. सगळीकडे हे जे दही, कस्तुरी मेथी हे सगळीकडे लागायला हवी, या कारणाने आपल्याला टाकायचं आहे. आता बेसिक मसाले जे आहे ते टाकून घेऊया. साधं मिरची पावडर आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. नंतर इथे मी हिंग टाकलेली आहे अर्धा चमचा. 1 चमचा मॅश केलेला ओवा टाकायचा आहे. हातावरती मी आधीच मॅश करून ठेवला होता. नंतर यामध्ये 3 चमचे एवढी पांढरी तीळ टाकली. आता लगेच एकत्र करायचं आहे आणि जेवढं हाताने होऊ शकेल ना तेवढं मॅश करायचं आहे. म्हणजे काय होईल ना, या मेथीला सगळीकडे मसाले लागतील आणि आपले जे ठेपले आहे एकच नंबर चवीला तयार होतील. आता काय करून घेऊ, यामध्ये ना पिठी साखर टाकणार आहे मी 2 चम्मच. 2 चम्मच पिठी साखर टाकून घेतली. याने सुद्धा चव मस्त लागते. नंतर तांदळाचं पीठ टाकलेलं आहे 2 ते 3 चम्मच टाका. नंतर बेसन यामध्ये आपण टाकून घेतलं 2 चमचे. हे सगळं जिन्नस ना मी पोहेकाच्या चम्मचने मोजून घेतले होते, एकत्र करून घेतलं आहे. आता यामध्ये जे पेस्ट आपण रेडी करून घेतली, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि मिरच्यांची, तर ते पेस्ट यामध्ये टाकायची आहे. सगळ्यात शेवटी टाकायची, म्हणजे मिरच्या जर जास्त तिखट असणार तर हाताची वगैरे आग होणार नाही, म्हणून सगळ्यात शेवटी हे जे पेस्ट आहे टाकायची आहे. एकत्र पुन्हा आपण करून घेतली आहे. आता ना आपल्याला गहूपीठ टाकायचं आहे यामध्ये. तर आवश्यकतेप्रमाणे गहूपीठ टाकायचं. मोजमाप आपण करून काहीच घेतलं नाही, म्हणजे मेथीसुद्धा मोजून घेतली नाही इथे आणि गहूपीठसुद्धा मोजून घेणार नाही आहो. जसं जसं आवश्यकता असेल त्या पद्धतीने इथे टाकायचं आहे. जे मसाले वगैरे आहे हे सगळं तर आपण सगळं मोजमाप करून घेतलं आहे. माझ्या अंदाजाने 2 कप एवढी मेथी होती. आता जेवढं बसेल ना तेवढं यामध्ये गहूपीठ टाकायचं आहे. तुम्ही अंदाजाने घेतली मेथी तरी काही हरकत नाही. नंतर थोडं थोडं पीठ टाकत हे जे पीठ आहे आपल्याला घट्ट मळायचं आहे, पातळ मळायचं नाही बिलकुल, कारण आपल्याला जे ठेपले आहे पातळ करायचे आहे. या कारणाने छान दाट अशी हे जे पीठ आहे मळून घ्यायचं आहे. तर मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जे पीठ आहे मळून रेडी केलेलं आहे मी. तुम्ही एक अंदाज पकडून घेऊ शकता. ज्या वेळेला मी बोटाने दाबत आहे या पिठावरती, टेक्स्चर तुम्ही पाहून घेऊ शकता, एक अंदाज घेऊ शकता. तर आता यामध्ये ना तेल टाकते मी. 1 चमचा एवढं तेल टाकलं. छान या तेलामध्ये ना थोड्या वेळांकरता हे मळून घेऊया.
म्हणजे जे ठेपले आहे छान मऊ लुसलुशीत तयार होतील. या कारणाने आपल्याला या ठिकाणी तेल टाकायचं आहे. छान थोडा वेळ मळून घेऊया, एकत्र करून घ्यायचं आहे. नंतर यावरती एक प्लेट झाकून 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे. जास्त वेळांसाठी पण ठेवायचं नाही, कारण यामध्ये बेसन असल्याच्यानं चिकटसुद्धा होऊ शकते. या कारणाने 10 मिनिटासाठी ठेवायचं, नंतर आपण ठेपले करून घेऊया. चला तर मंडळी, 10 मिनिट ठेवून झालेली आहे. मस्त मऊसूत अशी हे जे पीठ आहे झालेलं आहे तयार. आता याच्यातलाच एक गोळा घ्यायचा आहे लिंबूच्या आकाराचा आणि आपण आता ठेपले लाटून घेणार आहोत. त्याआधी अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि याला ना मी गव्हाचं पीठ लावत नाही आहे, तांदळाचं पीठ लावत आहे. तांदळाचं पीठ लावल्याने हे पटापट सरकतात आणि मस्त लाटण्यात येतात. आपण पुरणपोळी करताना सुद्धा तांदळाचं पीठ लावतो, कोणते पराठे करताना सुद्धा तांदळाचं पीठ लावतो ना, या कारणाने या ठिकाणी सुद्धा मी तांदळाचं पीठ लावत आहे. आता पटापट होऊन तयार होते, तुम्ही पाहू शकता आणि कुठेच फाटणार नाही, काहीच नाही. मस्त असे हे जे ठेपले होते झाले होते. तर हा जो ठेपला आहे रेडी झालेला आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते किती पातळ आणि मऊदार असा लाटण्यात आला आहे. कुठेच फाटला नाही, तुटला नाही, काहीही झालं नाही आहे. अशाच पद्धतीने मी सगळे जे ठेपले आहे लाटून घेते, मस्त मऊदार असे पातळ, आणि नंतर आपण शेकून सुद्धा घेणार आहोत. चला तर मंडळी, या ठिकाणी मी काही ठेपले लाटून घेतले आहे आणि तवासुद्धा गॅसवरती ठेवून घेतला आहे. हा जो तवा आहे नॉनस्टिक आहे. जर साधा तवा घेत असेल तर त्याला तेल लावून घ्यायचं आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं, म्हणजे पराठे किंवा ठेपले त्याला चिटकणार नाही. तर आता यावरती मी ठेपला टाकून घेतला आहे आणि छान असा सहज तो अलग होतो. जास्त काही चिटकत नाही किंवा काहीच होत नाही त्याला. मस्त असा आपोआप त्याला अलग निघू द्यायचा. नंतर पलटून घ्यायचं आहे, दुसऱ्या साईडला सुद्धा परतून घ्यायचं आहे. मोठ्या गॅसवरती हे जे ठेपले आहे परतून घ्यायचे आहे. अगदी 15 सेकंदमध्ये यावरती छान बबल्स यायला तयार होते. नंतर दुसऱ्या साईडला पलटवून घ्यायचं आहे. 5 दिवसांसाठी ठेपले टिकवायचे असेल ना, तर व्यवस्थित शिजवून घेणं सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता काही वेळातच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठेपल्यांवरती छान डब्बे पडलेले आहे. अशा पद्धतीचाच आपल्याला हा जो ठेपला आहे परतून घ्यायचा आहे. आता यावरती ना तेल लावून घेते मी, तूप लावायचं नाही. जर तूप लावलं तर लवकर त्याचा वास धरतो आणि ठेपले खाण्यात व्यवस्थित येणार नाही. म्हणून तूप नाही लावायचं आहे. या ठिकाणी आपण तेल लावून घेऊया आणि तेलसुद्धा खूप जास्त लावायचं नाही, कमीमध्येच तेल लावून घ्यायचं आहे. एकाच चमचा तेल तुम्ही लावून घेऊ शकता. आता दोन्ही साईडला तेल लावून घेतलं. 30 सेकंदामध्ये हा जो पराठा आहे किंवा ठेपला काढून घ्यायचा आहे. मस्त असा परतून रेडी होतो. छान उलटून पुलटून घेऊया. दोन्ही साईडला मस्त असा खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. हा जो ठेपला आहे आत्ता जरी तुम्हाला कडक कुरकुरीत दिसत असेल, पण काही वेळातच काढल्यानंतर नरम मऊसूत असा तयार होऊन जातो. आता हा झालेला आहे. एका चाळणीवरती काढायचा आहे, म्हणजे वाफ जायला जागा मिळेल आणि छान असा मस्त असा मऊसूत हा जो ठेपला आहे तयार होतील. आता सर्व ठेपले मी करून घेते अशाच प्रकारे. एकूण 9 ठेपले रेडी झालेले होते. साधारण आकाराचे आहे, जास्त मोठे नाही आणि जास्त लहानसुद्धा नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मस्त दिसत आहे ना. एक ठेपला ना तुम्हाला मी छान एकत्र करून दाखवते, तरीसुद्धा तो स्वतःच्या आकारामध्ये येतो. पाहू शकता तुम्ही, मस्तच झालेले आहे. तुम्ही लोणच्यासोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकता. चवीला जबरदस्त लागते. 5 दिवस आरामशीर टिकते आणि ट्रिपला सुद्धा तुम्ही नेऊ शकता. तर नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त रहा. थँक्यू.